चंद्री, तुझ्या काळजीनं मला लहानपणी सुचना ग. पापणी बी भेटना. जीवाला नुसता घोर लागलाय तुझा. मला माहित आहे माझ्या वडिला तिथे तुझा जीव नाही तुटत असेल, कशाखाली घास बी उतरत नसेल तुझ्या. डोळ्यासमोर माझ्या पोरीची वाताहत होत होती आणि म्या नुसती बघत राहिली. नशिबावर हलवाला ठेवून तुला पळून जा असं सांगितलं खरं, पण आता तुझ्या मोर आणि काय भोग येतील या विचारानं काहीच कापतंय ग माझं. चंद्र, माफ करशील नव तुझ्या आईला. आहे त्या नरकातून पळून जा असं सांगितलंस आणि पायात बळ आलं बघ तुझ्या शब्दानं. आहे तू काळजी नको करूस, समजा सोसेल न्या, पण माघारी त्या राकुसाच्या तावडीत नाही गावायची. आता एका त्या आईचाच आसरा आपल्याला हाय पोरी. ती समजा नीट करील बघ, आणि माझा जीव नुसता तुझ्या भोवतीच फिरत राहील. चंद्रे, सांभाळ स्वतःला. हनुमंतराव, आपला कोटा संपला, आता येतो आम्ही. ये चल बेवड्या. हणम्या, ये हणम्या, अरे तुला काय कळलं का नाही? तुझी चंत्री, अरे तुझी पोरगी पळाली. ठाव आहे मला, ठाव आहे मला. अरे ठाव आहे? अरे मग कुठे आहे ती? काय मला सांगून नाही पळाली. वाकडे आले होते घरला, त्यांनी सांगितलं मला, म्हणून मला कळलं. अरे मग ती कुठे लपून बसली आहे? अरे कुठं पळाली ती? अरे मला ठाव असतं तर मी काय इथे पीत बसलो असतो का? तिला धरून वाकडे थोडं बिलसते का गेली. तुझी मुलगी सापडत नाही आणि इथे तू निवांत दारू पीत बसलाय. तुला माहित नाही याचे परिणाम लय वाईट होतील. माहितीये मला. वाकडेने सांगितलं मला, चंद्री नाही गावली ना तर घरादारात सकट पेटून दे. खरं सुद्धा करून दाखवतील ते. तुझ्या घराची राख रांगोळी होईल आणि त्या अगोदर माझीही आहुती पडेल त्या कुंडात. झक मारली आणि आधी या फंद्यात पडलो. आधी तुझी ती बायको आणि मग तुझी मुलगी, दोघींनी मिळून गळ्याला चांगला फासच लावला. बस, आता झालं तेवढं पुरं झालं. ती सोयरीक जुळून दिली ना, तिथेच माझा संबंध संपला होता. आता तू शोध तुझ्या पोरीला आणि नेऊन दे त्या वाकडेकडे. चल उठ चल. ओ गणगोबा शेठ, जास्त पिरपिर करायचं नाही. मी काय तर सभागतीनं बसलेलो नाही. मी पण शोधतोय चंद्रीला. ती गावात नाही, त्याला मी काय करू? काय तुम्ही हातोडा करताय आता? या सगळ्या व्यवहारात तुम्ही पुढे होता ना? राईट, शोधा तुम्ही बी चंद्रीला. माझं जे होईल ना ते तुमचं पण होऊ द्या. जशी बोलण्यात ना काय अर्थ नाही. आता तेव्हा आता तूच वाचव रे. सांगू रे. चला जनकोबा, लई लग्न जुळायला लागले. आता गपचूप दुकानापासून चणी विकत बसले. करा हात बरोबर.
संसार कसा कुठे सांडला पुन्हा मोडते जोडते नवा खेळ मांडला खेळ मांडला खेळ मांडला खेळ मांडला खेळ मांडला शिरा शिरा उठ 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 यमी कुठे आहे? बाळजा मावशीकडे गेली आहे. चंद्री कुठे आहे? अरे बोल ना. नाही माहिती. मी नसताना कमळी कुठे बाहेर गेली होती का? नाही आज कुठे बी बाहेर गेली अरे खरं सांग ना, दिने ठेव. घोरासनी हात लावायचा नाही. आता त्यांच्या भल्यासाठी सांगतोय. चंद्री गावली नाही आज. वाकडे इथं आला ना मला तर मारालच, पोरांना बी सोडणार नाही. मारू दे. चंद्रीसाठी आमच्या सगळ्यांचा जीव गेला तरी बेहद कर. काहीतरी तुमच्या बरोबर जगण्यापरीस मिळाल्याला बरं. पण आपण मरून चंद्री वाचल गावात तरी गावलच की. आपल्या तुला माहित नाही त्याचे हात लय लांब पतून पोचलेले आहेत. तरी चंद्रीनी साठलीत ना त्याच्या तावडीतून. अंबाबाई इथनं पुढं बी रक्षण करील तिचं. मी तर मागूनच घेतलंय देवीकडं. त्या हैवानाच्या तावडीत सापडण्यापरीस मारून टाक पोरीला. आई एवढं तरी ऐकलच माझं. मरतील सगळे मरतील, तवा कळेल तुला. सगळे मरतील. सरकार समधीकडं चहूबाजूला माणसं धाडली पण एकाला बी गावली नाही. सरकार गावामध्ये बी कोणाला दिसली नाही. गावले नाही. गावले नाही म्हणजे तिला जमिनीनं गिळली का आबाळानं खाल्ली का पकालान गेली उडून. मायला तुम्हाला पोसण्यापेक्षा गाढवं पोसण्याली बरी. इथं डोसक्यात आग पडल्या माझ्या. पाण्याच्या प्रत्येक घोटाला त्या पोरटीचा हसणं आठवतंय. काय बी म्हण पण तिच्या घरातल्याच माहित आहे ती कुठं आहे. हानम्याला माहित असतं तर त्यांनी आपल्या मोर गरळ ओकली असते. सरकार नाही हानम्या नाही पण तिची आई. या बाईला नक्की माहित आहे चंद्री कुठं आहे ती. तिच्या संगनमतानच होतंय सगळं. हे बी होऊ शकतंय. असं बी नाही हेच झालंय. तिची फूज असल्याशिवाय ती एवढीशी पोरटी पाळायचं धाडस करते का काहीच ना. या बाईचं तोंड उघडाय पाहिजे. सोपान आता मी सांगतो तेवढं कर. आणि मग बघ चंद्री कशी आपसूक गावतीया. हानम्या सोपराव. अरे 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 काय अवस्था करून घेतली सावताची. या सोपराव काय एवढी फारपट कशा पाहिजे एका पोरी. अरे तुझ्या एका पोरी पायी अख्ख्या कुटुंबाला संपवाय निघालास तू. येडायस येडा.
कमलताई, आता ह्याच्यावर तुम्हीच काहीतरी करू शकता. तुम्ही एक काय करायचं, साधं सोपं काम करायचं. चंद्रीचा पत्त्या सांगायचा, म्हणजे आम्ही तिला सरकारकडे देतो. त्याचा संसार सुद्धा सुखाचा होईल आणि तुम्ही तुमचे यजमान या 2 पिंगड्यांचा संसार असा आनंदात सुरू होईल. आणि कमलताई, हे समद बघून ह्या सोपाण्याचा आनंद आहे ना गगनात मावेन असा होईल. हा हे सोपान, काय चाललंय? हा ताई, भाऊ, वार भाऊ, राखी पौर्णिमेला आलाय का भाऊबीजेला? हे एवढं गोडी गुलाबीनं बोलून हे बच्चे होय. एक ध्यानात ठेव की संदेव नाहीस बर का, दुःशासन नाही. आणि हिचं वस्त्रहरण कसं करायचं ते मला माहिती आहे. सासूबाई, तुमच्या पोरीनं तुमची काय अवस्था केली बघा. आता जावयाला सासूचं वस्त्रहरण करायला लागणार. सरकार, एक बातमी द्यायची होती. बोल. ती मुलगी गावली, माझ्या नजरेसमोरच आहे. काय सांगतोस? ठीक आहे, बुलेट तू तिथंच थांब आणि तिच्यावर नजर ठेव. आणि हे बघ, जीव गेला तरी डोळं तिच्यावरनं हलवायचं नाहीत. जर काही घोळ केलास तर तुझ्या घरची मंडळी उद्या सुतक पाळतील, ध्यानात ठेव. नाही सरकार, मी तिच्यावर नजर ठेवूनच आहे. सोपान, तुझ्या बुलेटनं काम केलं रे. तुझ्या बुलेटनं काम केलं. चंद्री गावली. चंद्री गावली. गंगापुरात आहे, जाण तिला घेऊन ये. निघ. थांब. ही पोरगी लय आगाव आहे. तिनं जर पळायचा प्रयत्न केला तर याला या दोघांनी घेऊन जा आणि बारकी राहून द्या तिथंच माझ्याजवळ. यांना ठेवे हनम्या. तिथं जर काही चुकीचं घडलं तर तुमची ही 2 कोकरा आहेत का नाही, इथं मुंडी मुरगाळीन त्यांची. रे सोपान,
वळण कुठे? तू काय नको काळजी करू, समजा व्यवस्थित आहे. मी आहे ना. तुम्ही हायचं म्हणूनच काळजी वाट. कसलं काळीज आहे तुमचं? असं काय वागताय तुम्ही? हा, स्वतःच्या पोटाला चिमटा गाडून पोरासने मोठं केलं, स्वतःच्या जीवापर्यंत जादा जपलं त्यासने. त्यांच्या जीवाचा असं बाजार नका हो मांडू. पाया पडते तुमच्या. या दारूनं तुम्हाला बाद केलंय. माझं ऐका, तुम्ही दारू सोडा. याचाच फायदा घेतात मग समधी. झालं गेलं समजा इसरून. हा अंबाबाई, यातनं बी काहीतरी मार्ग दावल बघ. फक्त तुम्ही दारू सोड. आपला आणि आपल्या पोरांच्या जीवाचं असं वाटोळ नका करू. कसं आहे वहिनी की तुम्ही चंद्रीला गाडीत बसविलीत ना की तुमच्या दोघांच्या आयुष्याचं कल्याण होईल. हा? आणि सरकार वाईट माणूस नाही हो, देव माणूस आहे, देव माणूस. पण त्याला कोणी छेडलं तर तो फणा काढणारच का नाही? काढणार का नाही? मग आता काय, मी तुमच्या सुखी समृद्ध जीवनाचा मार्ग सांगितला. आता ऐकायचं का नाही ते तुमच्यावर आहे. हा ए बाबा, स्पीड वाढव ना जरा, सरळ जाऊन आपल्याला डाव्या हाताला जायचंय. चल लवकर. बरोबर आहे का नाही वहिनी? ती तुझी पोरगी खाली जाय आणि गुमान घेऊन ये. चल. काय काळजी करू नका. आम्ही येते. सोड की मला.
झाला? ऑन द वे आहे का? आताच निघालो, थोड्याच वेळात पोहोचतो. अरे असं काय करतोस? आज गणपतीचा पहिला दिवस आहे आणि पहिल्याच दिवशी तू ट्राय टू अंडरस्टँड यार. माझी किती महत्वाची मीटिंग होती माहिती आहे ना तुला, आणि बाप्पालाही माहिती होतं मला किती महत्वाचं काम आहे ते. तो नेहमीच आपल्या पाठीशी असतो आणि तुझ्याप्रमाणेच तोही माझ्यावर कधीच नाही रागावणार. बास बास बास, भावना पोचल्या तुझ्या. यालाच म्हणतात समजूतदार आणि गुणवंत बायको. बरं बघ, तू पिलूला घेऊन आरती सुरू कर, मी पोचतोच थोड्या वेळात. ओके बाय, लव्ह यू डिअर. ओके, लव्ह यू टू. बाय. उठ उठ, काय झालं तुला? उठ उठ उठ. हे, हे. सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची, दुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर उपशेंदुराची, कंठी जळके मान सापळाची. हॅलो डॉक्टर गुरव. हा बोला भागवत. मी आता गाडी घेऊन येत होतो, अचानक एक मुलगी गाडीची आडवी आली आणि गाडीला धडकली आहे. मी तिला हॉस्पिटलला घेऊन येतो. हो हो, लगेच घेऊन या तुम्ही. बघा भागवत, काही काळजी करू नका, मी सगळं अरेंज करतो, तुम्ही लगेच या. मी आहे हॉस्पिटलमध्ये. हो. पीतांबर परिवर बंधना, सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना, रामाचा वाटाले सदना, संकष्टी पाणिरक्षाद वरवंदना. जय मंगलमूर्ती दर्शन.
चला लवकर ICU मध्ये. फास्ट. Bhagavat, you wait here. I will take care. Don't worry. हा बोल म्हणू. शैलू कुठे आहेस? किती वेळ झाला? अगं मी हॉस्पिटलमध्ये आहे. तुझा फोन झाला आणि गाडीसमोर अचानक आणि हे सगळं असं झालं. शैलू एवढं सगळं झालं आणि तू मला कळवलं देखील नाहीस. मला मला काही सुचतच नव्हतं. खूप घाबरल्यासारखं झालो होतो मी. म्हणून डॉक्टर गुरवनं फोन केला आणि लगेच त्या मुलीला त्यांच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन आलो. मग काय सांगितलं डॉक्टरांनी? कशी आहे ती मुलगी? त्यांच्या उपचारांना काहीच प्रतिसाद देत नाही येते. म्हणून मला खूप भीती वाटते का त्या मुलीला काही झालं ना तर मी. हे बघ शैलू, काही होणार नाही. डोंट वरी. आपला बाप्पा आहे ना आपल्या बरोबर. सगळं व्यवस्थित होईल. तू स्वतःला जप. मी पोचतेस हॉस्पिटलमध्ये. नाही तू नको येऊस. बघ घरामध्ये गणपती आले आणि आपण दोघेही जर घरी नसतो ना तर बरं नाही दिसणार. आणि साहिलच्या जवळ पण कोणीतरी राहावं ना. तू अशा अवस्थेत तिथे असताना मी शांतपणे घरी बसू शकेन असं वाटतं तुला? आणि साहिलचंच म्हणालास तर ताई आहेत ना त्याच्याजवळ. तू काही काळजी करू नकोस. मी पोचतेस तिकडे. हा, बाय. हो हो हो, बाय बाय. काय ग? शैलूचा फोन आला होता. त्याच्या गाडीसमोर एक मुलगी आली. खूप लागलंय. त्या मुलीला घेऊन तो हॉस्पिटलमध्ये गेलाय. मी जरा जाऊन येऊ. तुम्ही साहिल जवळ थांबा. हो जा तू. आणि शैलू खूप टेन्शनमध्ये हो. अशा वेळेला मी तिथे असणं गरजेचं आहे ना. बरं मी जाऊन येते. हां जा, सावकाश जा. हा
चंद्रीनं बेजार केलंय बा. चेरीस आणला या पोरीनं, रात्रभर पळविलाय. यायला परदेत पळाला असतं तर बक्षीस तरी मिळालं असतं. काय रे, काय झालं? अभिषेक आला आता मला यायला. काय खरं नाही रे गड्यानो आपलं. मायला त्या कमळीच्या तोंडापत्तूर घास आला होता, पळून लावला तिनं. चंद्रीला आपण रात्रभर शोधली, एवढा आटापिटा केला, काय बी उपयोग नाही झाला त्याचा. आता सरकारच की काय तोंड दाखवायचं हा? नाहीतर काय, नारळ सोडल्यावर सोलतील सरकार आपल्याला. अरे नारळवाणी काय कोंबडीवाणी सोलतील आपल्याला. ए यार बाबा, तुम्ही नारळ, कोंबडी, चिकनचा रस्सा करा आता माझा. थांब. सरकार. हॅलो. करे सुकाळ बांबलीच्या, तुझं हलू हलू ऐकायला फोन केला वय रे मी. चंद्री कुठं आहे आणि एवढा येळ कशा पाय लागतोय? तिला आणायला गंगापूरला गेलाय का शिंगापूरला? ते सरकार आम्ही येणारच होतो. पर काय फेफरा आलं का काय तुला? बोल की घडा घडा. नाही तसं नाही, मी काय म्हणतोय की सरकार ती चंद्रलेखाचं काय? जित्तीच पकडलीस ना तिला? नाही. अरे म्हणजे काय मारलीस का काय तिला? नाही मारली नाही सरकार, पण ती गावली नाही आम्हाला. पळाली? सोपाने काय सांगतोयस काय? हो सरकार, आम्ही तिला पकडलं होतं सरकार, म्हणजे बरोबर पकडलं होतं. मी हानम्याला पाठविलं सुद्धा होतं तिला आणण्यासाठी, पण तितक्यामध्ये कमळीमध्ये आली आणि तिनं तिला पळून लावली. पण आम्हाला नंतर ती काय गावलीच नाही सरकार. आम्ही लय पळवलं सरकार, लय सापडलं तिला, पण नाही गावली सरकार. आईला कमळी, ती कमळी तर माझ्या हातनं मरलच आता. आता तिला सोडणार नाही मी. सोपान्या, चंद्रीला शोध. तिथंच कुठतरी लपली असेल ती. शोध केला, अख्खा कोल्हापूर जिल्हा पालता घाल, घर आणि घर थोंडाळ. ती चंद्री वाचता कामा नये. तिला घेतल्या बिगार मला तोंड दाखवू नकास. चंद्री पाहिजे मला, चंद्री पाहिजे. जी सरकार, चंद्री गावलीच पाहिजे. समजा कोल्हापूर जिल्हा उलटा पालटा करायचा, पण चंद्री गावली पाहिजे. बुलेट चला आता आमचं साहिल बाळ पटापट जेवणार आहे, एकदम शहाण्या मुलासारखा. ठीक आहे, चल घ्या. मला नाही जेवायचं. अरे असं काय? काय झालं तुला? बाबा खूप वाईट आहेत. मला लवकर येतो म्हणून सांगितलं होतं त्यांनी, मग का नाही आले? बाबा खोटं का बोलले मला? अरे पण बाबा तुझ्यासाठी गिफ्ट आणायला गेलेत. खरंच? मग ठीक आहे. शाबास. चला मग पटकन आता जेवून घ्यायचं. गुड बॉय. शैलू, डोंट वरी, सगळं नीट होईल. आपण कधी कोणाचं वाईट केलंय का? एव्हरीथिंग विल बी फाईन.
थोडीशी वीक वाटते ती. जोपर्यंत ती शुद्धीवर येत नाही तोपर्यंत मी काहीच सांगू शकत नाही. एनिवे, तुम्हाला तिच्या घरच्यांबद्दल काही माहिती? नाही डॉक्टर, जेवढी तुम्हाला तिच्याबद्दल माहिती आहे ना तेवढीच मलाही. ती मुलगी कोण, कुठली, कुठून आली मला काहीच ठाऊक नाही आहे. आणि तिची ओळख पटावी अशी एकही वस्तू तिच्याजवळ नाही सापडली आम्हाला. डॉक्टर, आम्ही भेटू शकतो तिला? शू, वाय नॉट. पण प्रार्थना करा ती लवकर शुद्धीवर यावी म्हणून. येतो मी. चंद्रे, अगं काय अवस्था करून घेतली सावताची? हा, अगं सरकार तुला सोन्याच्या महालात क्वाटावर ठेवणार होते आणि कुठे या हॉस्पिटलाच्या खाटावर येऊन पडलीस तू. पण काय काळजी करू नको, सोपाने आहे ना. हा तुला ह्या क्वाटावरून त्या क्वाटावर नेण्याची जबाबदारी आहे माझी. हा